श्री संत गजानन महाराज उत्सव समितीतर्फे वडकी येथे श्रीच्या मूर्तीची प्राणप्रतिष्ठा सोहळ्यानिमित्त काढण्यात आली भव्य मिरवणूक। वडकी येथे गणगण गणात बोतेचा गजर। श्री संत गजानन महाराज उत्सव समितीतर्फे वडकी येथे बुधवार दिनांक 9 जुलै ते 11 जुलै 3 दिवस मोठ्या थाटात श्री गजानन महाराजांचा प्राणप्रतिष्ठा सोहळा अतिशय उत्साहात संपन्न होत आहे। या 3 दिवसीय कार्यक्रमात विविध धार्मिक विधी करण्यात येत आहे। गेल्या अनेक वर्षापासून श्री गजानन महाराज प्रकट दिन उत्सव समितीतर्फे वडकी गावात श्री संत गजानन महाराजांचे मंदिर व्हावे अशी भाविकांची इच्छा होती। त्या भाविकांची इच्छा पूर्णत्वास असून आज वडकी गावात श्रीचे भव्य दिव्य मंदिर साकार झाले आणि त्या मंदिरात श्री संत गजानन महाराज यांच्या मूर्तीची स्थापना करण्यात येत आहे। त्यानिमित्त श्री संत गजानन महाराज उत्सव समितीतर्फे वडकी येथे 3 दिवस विविध कार्यक्रम आयोजित करण्यात आले आहे। यावेळी टाळ मृदुंगाच्या गजरात श्रीच्या मूर्तीची ट्रॅक्टरमधून भव्य मिरवणूक काढण्यात आली। या मिरवणुकीत सर्व गजानन भक्तांनी एकमेकांना गुलाल लावून गणगण गणात बोते गजानन महाराज की जयचा जयघोष देत सर्व भक्तगण श्रीच्या भक्तीत तल्लीन झाले होते। ही मिरवणूक गावातील प्रमुख मार्गाने मार्गक्रमण करीत निघाली। नंतर श्री संत गजानन महाराज मंदिरात या मिरवणुकीची सांगता करण्यात आली। मिरवणुकीत श्री संत गजानन महाराज उत्सव समितीचे सर्व भक्तगण, गावातील महिला, नागरिक व बालगोपाल मोठ्या संख्येने उपस्थित होते। बोलो गजानन महाराज की जय। जय गजानन, श्री गजानन। दहा 7/2025 रोजी समस्त वडकी ग्रामवासियांच्या सहकार्याने या गुरुपौर्णिमेच्या मुहूर्तावर शेगाव नगरीचे संत श्री गजानन महाराज यांच्या मूर्तीची प्राणप्रतिष्ठा करण्याचं हेतूने आज दिनांक 9 रोजी मिरवणूक आयोजित केलेली आहे। या मिरवणुकीनंतर रात्री जलाभिषेकाच्या नंतर उद्या 10/7/2025 रोजी दुपारी 12 वाजता श्रीच्या मूर्तींची प्राणप्रतिष्ठा श्री गजानन महाराज मंदिर वडकी येथे करण्यात येणार आहे। असे सर्व ग्रामवासियांच्या एकने आज ही मिरवणूक या आहे। मला काय वाटते, असं तुम्हाला असं वाटत होतं का वडकी येथे गजानन महाराजचं मंदिर झालं पाहिजे? सगळ्या वडकी ग्रामवासियांचं स्वप्न होतं आणि ते आज पूर्ण होताना दिसत आहे। खूप दिवसापासून इच्छा होती की इथे गजानन महाराजांचे एक प्रशस्त असं मंदिर व्हावं। जवळपास आमचं हे स्वप्न 80% साकारलं आहे। आता बाकी जे काम शिल्लक राहिलं ते आम्ही नंतर काही आमचा समोरचा प्रोग्राम आहे, जसं प्रकट दिनापर्यंत आम्ही 100% काम कंप्लीट करू। समोर पालखीमध्ये गजानन महाराजची मूर्ती दिसत आहे, भव्य इथं जल्लोष दिसत आहे। कधी आहे प्राणप्रतिष्ठा मूर्तीची? उद्यापासून प्राणप्रतिष्ठा चालू होईल। आता काय कार्यक्रमाची रूपरेषा काय? प्राणप्रतिष्ठा आणि परवा महाप्रसाद। अच्छा, महाप्रसाद आहे। संत गजानन महाराजांची भक्त आहोत सर्वजण। शेगावला मंदिरात जाण्यापेक्षा इथं आम्ही मंदिराची स्थापना केली आणि इथं आम्ही पूजा अर्चना करून त्याची उद्या पूजा करून त्याची प्राणप्रतिष्ठा करणार आहोत आणि नंतर महाप्रसादाचा आयोजित केला आहे। पालखीमध्ये मूर्ती दिसत आहे, ती मूर्ती कुठून आणली आहे तुम्ही? शेगाववरून आणली आहे। किती दिवसाचा जल्लोष आहे यो गावात? 3 दिवसाचा, आज उद्या आणि परवा 3 दिवसाचा जल्लोष आहे। मोठ्या प्रमाणात आप सगळेजण उत्सुक दिसत आहे गजानन भक्त। आम्ही भक्त आहोत इथं उभे, तुम्हाला दिसत आहोत। आमचा आनंद खूप 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 आहे। सर्वजण, लहान मुलं, बाया, सर्व सरपंच आहे वडकी येथे जो गजानन महाराजाचा जल्लोष साजरा करत आहे, तिथे तुम्ही सामील झाले आहे, काय सांगणार तुम्ही? महाराजांचे भाविक भक्त आहे, सगळे महिला मंडळ, पुरुष मंडळी आहे आणि इथे गजानन महाराजचं मंदिर मोठं आहे आणि नव्याने इथे गजानन महाराजांच्या मूर्तीची उद्या स्थापना आहे। त्यानिमित्तानं आम्ही इथे सगळी फेरी काढलेली आहे आणि सगळे इथं भाविक भक्त आहे आणि एक चांगला उत्सव इथे सुरू आहे। बोलो गजानन
बातम्यांशी अपडेट राहण्याकरिता आजच आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करा।